सांगली जिल्ह्यातील विसापूर या गावात राजेंद्र धोंडीराम माळी हे परिवारासह राहत होते. त्यांचा आणि त्यांच्या भाच्याच्या एकमेकांशी जमिनीसंदर्भात वाद आहे. भाच्याचे नाव संदीप माळी असे आहे. हा वाद सुरू झाला तेव्हा मामाने समंजसपणाने घेतले. आज ना उद्या वाटणे द्यायलाच लागणार, त्यामुळे वाद घालत पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा जागा देऊन मोकळे व्हावे असा विचार त्यांनी केला. त्यांनी या वादासंदर्भात तोडगा काढला. मामाने भाच्याला 3 गुंठे जमीन देऊन टाकली. तसेच शेतामध्ये असणाऱ्या विहिरीतील पाणी आठवड्यातून 2 दिवस वापरण्याची मुभाही दिली. मामाने उदारपणा दाखवला होता, त्यामुळे भाच्याने 2 पावले मागे घेतली. मामाने दिलेल्या 3 गुंठा जमिनीमध्ये संदीपने पत्र्याचे शेड मारले आणि त्या ठिकाणी तो आई शारदा, पत्नी कोमल आणि मुलगा अनुप यांच्या समवेत राहू लागला. सारे काही सुरळीत चालले होते, पण जमीन दिल्याची सल कुठेतरी मामा आणि त्याच्या परिवारातील लोकांच्या मनात सलत असावी. कारण तोडगा समजुतीने निघाला असे चित्र जरी दिसले तरी मामा व भाच्यात वितुष्ट आलेच होते. मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी संदीप माळीने त्याला मिळालेल्या 3 गुंठे जमिनीमधील शेतीच्या बांधावर असणारी 3 सीताफळाची झाडे तोडली. त्यावेळी संदीपचे मामा राजेंद्र माळी यांनी त्याला सुनावले, अजून तुझ्या नावावर जमीन नाही, जास्त शहाणपणा करू नकोस. त्याला संदीपनेही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे त्या दोघात वाद झाला. एकमेकांना शिवीगाळही झाली. त्यावेळी शिव्या देत तणतणत मामा राजेंद्र निघून गेला, तर संदीपही घरात जाऊन आपापले कामे करू लागला. संदीप वाद विसरून गेला होता, पण संध्याकाळी 5:30 वाजता त्याचा मामा राजेंद्र माळी, मामे सुरेखा, मामे भाऊ रोहित व अमित माळी हे संदीपच्या घरासमोर आले. त्यांनी संदीपला बाहेर बोलावून घेतले. सारा प्रकार त्याच्या लक्षात आला होता. तोही तयारीनेच घराबाहेर आला. तेव्हा तो आणि त्याच्या मामाचे कुटुंबीय यांच्यात वादविवाद सुरू झाला. तू सीताफळाची झाडे का तोडलीस असे विचारत ते चौघे त्याच्या अंगावरून धावून जात होते. त्याने उलट उत्तर दिले. त्यातून शब्दाने शब्द वाढू लागला. वाद मिटणार नव्हता. ते चौघे होते, तर संदीप एकटाच होता. आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर संदीपने माघार घेतली. तो घरात जाऊ लागला. यावेळी मामा राजेंद्रने त्याला ओढून खाली पाडले, तर मामी सुरेखा हिने त्याचे पाय धरले. रोहित उर्फ संकेत याने संदीपच्या छातीवर व तोंडावर मारहाण केली. या साऱ्या संधीचा लाभ उठवत राहुल उर्फ अमित याने लाकडी दांडक्याने संदीपच्या डोक्यात घणाघाती घाव घातले. संदीप जीवाच्या आकांताने ओरडत होता. तो बेशुद्ध पडला. त्यावेळी राजेंद्र माळी, सुरेखा माळी व त्यांच्या 2 मुलांनी पलायन केले. संदीप माळी बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यानंतर कोमल माळी व अर्चना माळी यांनी संदीप माळी याला उठवून बसवले. संदीपच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्यानंतर कोमल माळी हिने नातलंगांना मारहाणाची घटना सांगितली. नातलग लगेच मोटरसायकलवरून आले. त्यांनी विसापूरमध्ये डॉक्टर सूर्यवंशी यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून संदीप माळी याला डोक्यात टाके घालून पुढील उपचारासाठी तासगाव श्री हॉस्पिटल येथे रवाना केले. तेथे संदीप माळी याच्यावर उपचार चालू असतानाच संदीप माळी याचा पहाटे मृत्यू झाला. क्षुल्लक कारणासाठी मामा व मामीने भाच्यासोबत जे केले ते तुम्हाला योग्य वाटते का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व अशाच मसालेदार मराठी क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आजच आपला चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.